जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे या देशातील पहिले कडवे हिंदुत्ववादी राजनेता होते हे सर्वांनाच मान्य करावे लागेल। शिवसेनेची स्थापना 1966 साली त्यांनी मराठी हितासाठी केली असली तरी नंतर त्यांनी आपला मोर्चा हिंदुत्वाकडे वळवला आणि थेट हिंदुत्वाच्या नावावर मते मागून त्यापायी स्वतःवर 6 वर्ष मतदानाची बंदीही ओढावून घेतली। पण हिंदुत्वाचा नारा कधीही सोडला नाही। 1995 मध्ये तर शिवसेना भाजपा युतीची महाराष्ट्रात सत्ता चाली। या सरकारचे रिमोट कंट्रोल म्हणून विरोधकांनी त्यांची टिंगल करण्याचा प्रयत्न केला। बाळासाहेब एक रिमोट कंट्रोल आहेच, जाहीर आहे। पण जेवढ्या माझ्या रिमोट कंट्रोल बद्दल एक तुम्ही चोमड्यासारखी चौकशी करता, तेवढी हायकमांड बद्दल का करत नाही? काँग्रेसचा हायकमांड आणि माझा रिमोट कंट्रोल, कारण का इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आलेली आहे। ह्या मागासवर्गीयांना म्हणजे काँग्रेस सारख्या लोकांना काय कळणार? आम्ही पुढे चाललेलो आहोत, हे तेवढेच बसलेले आहे। त्याला न जुमानता त्यांनी हिंदुत्वाचा जोमाने प्रचार केला हे सर्व ज्ञात आहे। एका अर्थाने बाळासाहेब हे हिंदुत्ववादी राजकारणाचे आणि हिंदुत्ववादी जनतेचे अनभिषिक्त सम्राटच बनले होते। त्यांची शिवसेना कडव्या हिंदुत्वाचा मानदंड होती। आज शिवसेनेची 2 शकले झाली असली तरी दोन्ही गट हिंदुत्वाचा दावा करीत असतात आणि दोघेही बाळासाहेबांनाच आपले श्रद्धास्थान मानतात। असे असताना एक गट दुसऱ्या गटाला त्यांच्या स्मृतीस्थळी जाण्यापासून अडवू पाहत असेल तर ते योग्य आहे का, असा प्रश्न बाळासाहेबांच्या अनेक चाहत्यांना सध्या पडलेला आहे। गेल्या गुरुवारी 16 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी असाच प्रकार उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी केला। शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री झाले तेव्हापासून शिंदे गटाच्या नेत्यांशी शिवसैनिकांशी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक असेच वागत आहेत। शिंदेंसह त्यांच्या गटाचे अनेक नेते शिवसैनिक गुरुवारी स्मृतीस्थळी जमले असता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिकही तेथे गोळा झाले। त्यामुळे तणाव निर्माण होऊन बाचाबाची धक्काबुक्की सुद्धा झाली। पोलिसांचे काम विनाकारण वाढले। हा प्रकार बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या देशभरातील लोकांना मुळीच आवडलेला नाही। वास्तविक दुसऱ्या दिवशी 17 नोव्हेंबर रोजी बाळासाहेबांची 11वी पुण्यतिथी असल्याने त्या दिवशी वाद नको म्हणून पूर्वीच्या अनुभवाधारे शिंदे गटाने आदल्या दिवशीचं पुण्यस्मरणाचे नियोजन केले होते। ही संवेदनशीलता आणि दक्षता कुठे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचे वागणे कुठे? या उलट 17ला त्यांच्या कार्यक्रमाच्या दिवशी शिंदेंचे शिवसैनिक कार्यक्रमस्थळी फिरकले सुद्धा नाहीत। ही लागोपाठ दुसऱ्या दिवशीची संवेदनशील संयमी वागणूक, यातून दोन्ही गटांचे चरित्र पुन्हा जनतेपुढे आले असेच म्हणावे लागेल। बाळासाहेब हे फक्त शिवसेनेचे, त्यांच्यातील एखाद्या गटाचे, फक्त महाराष्ट्राचे किंवा मराठी समाजाचे नव्हते। देशभरातील सर्व जाती धर्मांच्या, भाषिकांच्या हिंदुत्ववाद्यांचे आवडते नायक होते। या प्रत्येकाचा त्यांच्यावर तेवढाच अधिकार आहे जेवढा तो मूळ शिवसैनिकांचा आहे। म्हणून या सर्वांनाच त्यांची जयंती, पुण्यतिथी निर्भीडपणे मानवता आली पाहिजे। त्यांच्या नावाने उपक्रम राबवता आले पाहिजे। यातील एखादा गट कोणाला भावत नसेल म्हणून आडकाठी आणण्याचा प्रयत्न करणे बाळासाहेबांच्याच नावाला कमीपणा आणणारेच आहे ना। बाळासाहेब सर्वांचे आहेत, त्यांच्यावर फक्त आपलाच हक्क सांगण्याचा कोणाचा कॉपीराईट असू शकत नाही, अगदी शिवसैनिकांचाही। कोणी तसे करण्याचा प्रयत्न करीत असेल तर यापेक्षा वाईट गोष्ट दुसरी नाही। भविष्यात तरी हे टाळले पाहिजे। राजकीय संघर्ष वेगळा आणि बाळासाहेबांसारख्या व्यक्तिमत्वाला मान्यता किंवा आदर देणे वेगळे। सध्या विधानसभा निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय यात सुरू असलेल्या वैधानिक तसेच बाहेर सुरू असलेल्या राजकीय लढ्यांची, गटबाजीची छाया बाळासाहेबांच्या महानतेवर पडायला नको याची काळजी सर्व संबंधितांनी घ्यायलाच हवी। बाळासाहेब दिलदार होते हे त्यांचे विरोधकही मान्य करतात।
तशीच दिलदारी दाखवा राजे हो.